नमस्कार बालमित्रांनो. ब्रिज कोर्स इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, कृतीपत्रिका 7. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील प्रकरण 5 अन्नपदार्थाची सुरक्षा या पाठातील अन्न बिघाड व अन्न नासाडी कशामुळे होते ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराच्या वाढीसाठी योग्य त्या अन्न घटकाची शरीराला गरज असते. हे अन्न घटक कोणते आहेत हे आपण मागे अभ्यासले आहे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि पाणी हे सर्वच घटक आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. मग हे अन्न घटक ज्या पदार्थातून मिळतात म्हणजे कोणत्या पहा? तृणधान्य, कडधान्य जसे की गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, भाज्या, फळे इत्यादीपासून मिळतात. मग समजा जर हे पदार्थ खराब झालेले किंवा किडलेले असतील तर काय होईल बरं? विचार करा पाहू. ज्या पदार्थापासून आपल्याला अन्न घटक मिळतात तेच पदार्थ जर खराब असतील तर आपल्या शरीराला योग्य ते अन्न घटक मिळणार नाहीत. म्हणजेच आपल्या शरीराच्या वाढीवर परिणाम होईल. बरोबर आहे ना? विद्यार्थी मित्रांनो, पुढील चित्राचे बारकाईने निरीक्षण करा. काय दिसत आहे पहा चित्रात. या ठिकाणी आपल्याला 4 चित्र दिलेली आहेत. पहिल्या चित्रात धान्याच्या पोत्यापाशी शेंगदाणे दिसत आहेत आणि त्या शेंगदाण्यापाशी उंदीर आहे. दुसऱ्या चित्रात पहा, उघड्यावर अन्नपदार्थाची विक्री करणारा विक्रेता व गिराईक दिसत आहे. तिसरे चित्र पहा, एक स्त्री फळं विकण्यासाठी रस्त्यावर उघड्यावर बसलेली आहे आणि तिच्या आजूबाजूला भरपूर कचरा पडलेला आहे व एक गिराईक ती फळे विकत घेत आहे. चौथ्या चित्रामध्ये पहा, ओल असलेल्या ठिकाणी म्हणजे ओलसर जागी धान्याची पोती ठेवलेली दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या चित्रावरून तुमच्या काय लक्षात येतं पहा. तर धान्याची जी पोती आहेत ती आपण सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे. त्याला उंदीर, घूस यासारख्या प्राण्यांचा जर तेथे सुळसुळाट झाला तर धान्याची नासाडी होऊ शकते. बरोबर आहे ना? त्यानंतर पहा, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. कारण उघड्यावरील अन्नपदार्थ ज्या ठिकाणी तयार होतात ती जागा एकतर स्वच्छ असली पाहिजे किंवा वापरली जाणारी भांडी आणि तो तयार करणारा जो गृहस्थ आहे त्याचे हात हे सुद्धा स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर पहा, तिसऱ्या चित्रामधील जी स्त्री फळं विकत आहे तर तिच्या आजूबाजूला बराचसा कचरा पडलेला आहे. मग यामुळे काय होतं? त्या कचऱ्यावरील धूळ, त्याचप्रमाणे सूक्ष्म जीवजंतू हे हवेद्वारे त्या फळावर येऊन बसतात आणि अशी फळे जर आपण विकत घेतली तर ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये पहा, धान्य हे ओलसर जागी ठेवलेलं आहे. मग धान्य जर ओलसर जागी ठेवले तर काय होते? तर त्या पोत्यातील धान्य हे खराब होण्याची शक्यता असते. त्याला बुरशीसुद्धा येऊ शकते आणि ओलसर जागी ठेवल्यामुळे धान्याला एक प्रकारचा कुबट वास येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की अन्न कसे खराब होते. तर पहा, जेव्हा अन्नपदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा आणि चव यामध्ये बदल होतो व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होतो, यालाच अन्न बिघाड असे म्हणतात. लक्षात ठेवा, अन्न बिघडणे किंवा अन्न बिघाड म्हणजेच काय? तर त्या अन्नपदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा व चव यामध्ये बदल होऊन त्यातील पोषक द्रव्याचा नाश होतो. तर अन्न खराब झालेले आपण आपल्या घरामध्ये पाहिलेले आहे. जेव्हा भाजी
आपण गरम करत नाही तेव्हा त्या भाजीला चिकट अशी तार किंवा त्या भाजीची चव बदलते पहा. यालाच आपण काय म्हणतो की अन्न खराब झाले. तर अन्न बिघाडाला कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत ते पहा. काही अन्नपदार्थाचा जर धातूशी संपर्क आला तर रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. पहा, आपल्या घरामध्ये तांब्याची आणि पितळेची भांडीसुद्धा असतात. जर आपण या भांड्यामध्ये भाजी किंवा ताक, दूध यासारखे पदार्थ ठेवले तर त्या अन्नाचा त्या धातूशी संपर्क होतो आणि त्यामुळे रासायनिक प्रक्रियेने ते पदार्थ खराब होतात. तर काही वेळेला काय होतं पहा की हवा, पाणी आणि जमीन या ठिकाणी जे सूक्ष्मजीव किंवा कीटक आहेत ते अन्नामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे अन्न बिघडते. तर काही वेळेला निसर्गतः मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. म्हणजे मानवाकडून काही वेळेला काही पदार्थ बिघडतात. मानवाच्या हातून अन्नपदार्थ कसे बिघडतात तर पहा. तर अन्न जर आपण जास्त वेळ शिजवले तर त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यानंतर धान्य जर आपण ओलसर जागी ठेवले तर त्या धान्याला बुरशी येण्याची शक्यता असते. तसेच धान्याची अयोग्य साठवणूक यामुळे सुद्धा अन्नपदार्थाचा दर्जा बिघडतो. आपण जे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ खातो ते चांगले व उत्तम दर्जाचे असायला हवेत. नाहीतर आपल्याला अनेक रोगाला बळी पडावे लागेल व आपली प्रकृती बिघडेल. अन्नपदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होऊन त्यातील पोषक द्रव्याचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या मदतीने व विज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. अन्नधान्ये, फळे, भाज्या, मत्स्य उत्पादन तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनात प्रचंड आघाडी घेतली आहे. हे जरी आपल्याला माहीत असले तरी आज आपल्या देशात व संपूर्ण जगात अनेक लोक दररोज अन्नाशिवाय झोपी जातात. म्हणजेच त्यांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जाते ते टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यानंतर आपण अन्नाची नासाडी ही कशा प्रकारे होते ते पाहूयात. मुलांनो, अन्न नासाडी ही 2 प्रकारे होते पहा. एक आहे संख्यात्मक अन्न नासाडी आणि दुसरी आहे गुणात्मक अन्न नासाडी. तर यामध्ये पहा, संख्यात्मक अन्न नासाडी जी आहे तर ती कशी होते पहा. शेतकरी जेव्हा शेतामध्ये पेरणी करतो तेव्हा तो काही वेळेला मुठीने म्हणजे हाताच्या मुठीमध्ये धान्य घेऊन तो पेरतो पहा. मग या वेळेला सुद्धा काय होतं सांगा की त्या धान्याची नासाडी होण्याची शक्यता असते. तसेच अव्यवस्थित मळणी केल्यामुळे, धान्य अयोग्य ठिकाणी साठवण केल्यामुळे, तसेच धान्याच्या ज्या वितरणाच्या पद्धती आहेत त्या चुकीच्या वापरल्यामुळे अन्नाची नासाडी संख्यात्मक होते पहा. तसेच पहा, पूर्वीच्या काळी कोणत्याही कार्यक्रमामध्ये जेवण्याची पंगत बसायची पहा आणि त्या पंगतीमध्ये आग्रह करून करून वाढल्याने अन्न वाया जात होते. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा पहा अन्नाची संख्यात्मक नासाडी आली. तर यानंतर पहा गुणात्मक अन्न नासाडी कोठे होते पहा. तर अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरल्याने तसेच परिरक्षकांचा अतिरेकी वापर केल्यामुळे, परिरक्षकांचाच म्हणजे काय की ज्या अन्न साठवण्याच्या पद्धती आहेत त्यात रासायनिक परिरक्षकांचा वापर केला जातो. तर यांचा वापर जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर अन्नाची गुणात्मक नासाडी होते. म्हणजेच त्या अन्नातील जी चव आहे किंवा त्याचे जे गुण आहेत ते बदलतात पहा. तसेच जास्त वेळ अन्न शिजवल्याने सुद्धा त्या अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्याचप्रमाणे पहा,
आपण जेव्हा पालेभाज्या आणतो त्या पहिल्यांदा धुवून त्यानंतर चिरल्या जातात, परंतु काही ठिकाणी भाज्या चिरून नंतर धुतल्या जातात पहा. मग जेव्हा आपण भाज्या चिरून धुतो तेव्हा त्याच्यातील अन्नघटक आणि जीवनसत्वे त्या पाण्यासोबत वाहून जातात. यामुळे सुद्धा त्याची गुणात्मक अन्ननासाडी होते. याचप्रमाणे द्राक्षे, आंबे या फळांची सुद्धा अयोग्य हाताळणी केल्यामुळे अन्नपदार्थाची गुणात्मक नासाडी होते. यानंतर आपण अन्नरक्षण म्हणजे काय ते पाहूयात. मुलांनो, वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते अन्न खराब होणे तसेच कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच अन्नरक्षण होय. तर पहा, बऱ्याच वेळेला अन्न खराब कशामुळे होते तर हवा, पाणी आणि जमीन यातील जे सूक्ष्मजीव आहेत ते अन्नात प्रवेश करतात आणि अन्न खराब होते. तसेच अयोग्य ठिकाणी साठवणूक केल्यामुळे धान्याला कीड लागते. मग या सर्व गोष्टीपासून अन्नाचे रक्षण म्हणजे अन्न सुरक्षित ठेवणे यालाच काय म्हणायचं सांगा? अन्नरक्षण असे म्हणतात. यानंतर आपण अन्न परिरक्षण म्हणजे काय ते पाहूयात. अन्नामध्ये जे अंतर्गत घटकामुळे बिघाड होतात ते टाळून अन्न जास्त वेळ टिकवण्यासाठी त्यात वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो. या पद्धतीलाच अन्न परिरक्षण असे म्हणतात. म्हणजेच पहा, अन्न जर आपल्याला जास्त काळ टिकवायचे असेल तर त्यात वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर करून ते अन्न दीर्घकाळ टिकवले जाते. या पद्धतीलाच अन्न परिरक्षण असे म्हणतात. अन्नरक्षणाच्या पद्धती पहा कोणकोणत्या आहेत. तर यात पहिला आहे पहा गोठणीकरण, त्यानंतर वायूचा वापर, परिरक्षकांचा वापर, पाश्चरीकरण, किरणीयन, कीटकनाशकांचा वापर आणि धुरीकरण या पद्धतीचा वापर करून अन्न दीर्घकाळापर्यंत टिकवले जाते. तर सुरुवातीला आपण गोठणीकरण पाहूयात पहा. तर यामध्ये काय केले जाते पहा, एकदम कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावत असतो. त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये फ्रीजचा वापर करतो पहा. फ्रीजमध्ये जे अन्नपदार्थ किंवा भाज्या, फळे आपण ठेवतो तर ती बऱ्याच काळापर्यंत चांगली राहतात. म्हणजेच फ्रीजचे तापमान हे कमी असते आणि त्या कमी तापमानाला अन्नपदार्थ बऱ्याच काळापर्यंत टिकू शकतात. यानंतर वायूचा वापर करून अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवले जातात पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेपर्स, कुरकुरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यामधून आणतो आणि ते आपल्या खाण्यामध्ये वापरतो. मग या हवाबंद पिशव्यामध्ये जे अन्न आहे ते बऱ्याच काळापर्यंत चांगले कसे राहत असेल पहा. त्याला बुरशी किंवा इतर कीटकांचा आळा कसा काय घातला जातो? तर हे जे हवाबंद पिशव्यामधील अन्न आहे ते दीर्घकाळापर्यंत चांगले राहावे म्हणून नायट्रोजन वायूंचा उपयोग केलेला असतो. यानंतर परिरक्षकांचा वापर. यामध्ये सुद्धा मुलांनो 2 प्रकारचे परिरक्षक आहेत. एक आहे नैसर्गिक परिरक्षक आणि दुसरे रासायनिक परिरक्षक. तर यात नैसर्गिक परिरक्षक जे आहे हे आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरतो पहा. मीठ, साखर आणि तेल हे नैसर्गिक परिरक्षक आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. तुम्ही पहा, आपल्या घरी आपली आई वर्षभराची लोणची किंवा मुरांबे, जाम, पेठा इत्यादी पदार्थ तयार करून ठेवते. मग ती यामध्ये हे पदार्थ वर्षभर टिकावे यासाठी मीठ, साखर आणि तेलाचे प्रमाण व्यवस्थित घालते. मग या नैसर्गिक परिरक्षकामुळेच हे पदार्थ वर्षभर टिकतात. पुढचा आहे पहा रासायनिक परिरक्षक.
तर यामध्ये प्रामुख्याने ॲसेटिक आम्ल, यालाच व्हिनेगार असे म्हणतात, त्यानंतर सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, तसेच काही नायट्रेट व नायट्राईट या क्षारांचा वापर करून सॉस, जेली, जाम शिजवण्यास, तयार भाज्या व अन्नाची तयार पाकिटे इत्यादी खूप कालावधीसाठी टिकवून ठेवता येतात. मुलांनो, जेव्हा आपण मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जातो त्यावेळेला आपण तेथून बऱ्याच प्रकारचे पदार्थ खरेदी करतो. यामध्ये सॉस, जेली, जाम हे पदार्थ आहेत पहा. त्याचप्रमाणे आजकाल बाजारामध्ये तयार भाज्यांची पाकिटेसुद्धा मिळतात पहा. ही पाकिटं फक्त गरम पाण्यामध्ये ठेवली तर आतमध्ये भाजी तयार असते. मग हे सर्व कशामुळे शक्य आहे? तर या रासायनिक परिरक्षकांमुळे शक्य आहे पहा. या रासायनिक परिरक्षकांचा वापर केल्यामुळे हे पदार्थ दीर्घकाळ टिकतात. यानंतर पुढची पद्धत आहे किरणीयन. तर या पद्धतीमध्ये पहा, अन्नपदार्थावर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. म्हणजेच काय पहा, उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन तसेच त्वरकाद्वारा म्हणजेच ॲक्सिलरेटर निर्मित क्ष किरण वा किरणोत्सारी समस्थानिकाद्वारे उत्सर्जित गॅमा किरण. म्हणजेच हे जे किरण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन किंवा ॲक्सिलरेटर किंवा गॅमा किरण, तर या किरणांचा मारा अन्नपदार्थावर करतात. मग यामुळे काय होते पहा, सूक्ष्मजीव, बुरशी आणि कीटकांचा नाश होतो. तसेच फळांचा जो पिकण्याचा कालावधी आहे, फळ पिकण्याचा कालावधी तो वाढल्यामुळे त्यांची हानी कमी होते. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद होते. आता यामध्ये पहा, आपल्या घरामध्ये जे कांदे बटाटे असतात त्यांना आपण जर ती दीर्घकाळ ठेवलं तर त्यांना कोंब येते पहा, म्हणजेच अंकुर आल्यासारखं त्यावर दिसतं आणि अशामुळे हे पदार्थ खराब होतात. मग कांदे बटाटे यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर गॅमा किरणाचा मारा करतात पहा. गॅमा किरणाचा मारा केल्यामुळं काय होतं, हे पदार्थ जास्त कालावधीसाठी टिकतात. यानंतर पुढची पद्धत आहे कीटकनाशकांचा वापर. तर मुलांनो, या पद्धतीमध्ये धान्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करून धान्य दीर्घकाळ टिकवले जाते. तर पहा, जेव्हा धान्य पोत्यात भरले जाते तेव्हा त्यावर मेलॅथिऑनचा फवारा मारला जातो, त्या पोत्यावर मारला जातो. मग यामुळे त्या पोत्यातील धान्य बराच काळापर्यंत सुरक्षित राहते. पुढची पद्धत आहे धुरीकरण. यामध्ये अन्नावर धूर देऊन अन्न सुरक्षित केले जाते पहा. आणि धूर देण्यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड याचा वापर केला जातो. म्हणजेच काय, तर ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या धुरामुळे अन्न बराच काळ सुरक्षित ठेवले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अन्न रक्षणाची आणखी एक पद्धत आहे, ती म्हणजे पाश्चरीकरण. तर या पद्धतीमध्ये काय केले जाते पहा, तर दूध किंवा आणखीन दुधासारखे इतर तत्सम पदार्थ एका विशिष्ट तापमानापर्यंत, म्हणजेच दूध 80°C तापमानाला 15 मिनिट तापवले जाते आणि त्यानंतर ताबडतोब ते थंड केले जाते. म्हणजे पहा, 80°C तापमानाला फक्त 15 मिनटं तापवायचं आणि त्यानंतर ताबडतोब ते थंड करायचं. यामुळे काय होते, तर दुधातील सूक्ष्मजीव जे आहेत त्यांचा नाश होतो आणि ते दूध दीर्घकाळापर्यंत टिकते. म्हणूनच अलीकडे दूध किंवा दुधासारखे तत्सम पदार्थ बराच काळापर्यंत टिकवण्यासाठी पाश्चरीकरण ही पद्धत वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, अन्न बिघाड आणि अन्न नासाडी कशामुळे होते हे आता तुमच्या लक्षात आले असेल. यानंतर पुढील भागामध्ये आपण अन्नातील भेसळ कशा प्रकारे होते आणि ती कशी शोधायची हे पाहूयात. झालेला भाग तुम्ही परत एकदा वाचा आणि झालेल्या भागावर प्रश्न तयार करा, म्हणजे तुमचे रिव्हिजन होईल.